नमस्कार मंडळी, आज बनवूयात अस्सल मराठमोळ्या चवीची एकदम झणझणीत खमंग काळा मसाला बटाट्याची भाजी. गावाकडची रंगत आणि घरगुती काळ्या मसाल्याची चव एकदा खाल्ली की परत बनवावीशी वाटेल. ही भाजी पोळी, भाकरी किंवा गरम भातासोबत अप्रतिम लागते. आता साहित्य पाहूयात. यासाठी अगदी कमी साहित्य लागते, पण चव अफलातून लागते. 2 मध्यम आकाराचे बटाटे लहान आकारात कट करून पाण्यामध्ये मीठ टाकून 2 ते 3 मिनिटे शिजवून घेऊयात. 1 कांदा, कढीपत्ता, तेल, 2 ते 3 चमचे मोहरी, जिरे, हिंग, हळद, लसूण अद्रक पेस्ट, कलरसाठी लाल तिखट, मीठ चवीनुसार आणि कोथिंबीर. सर्वात आधी कढईत तेल गरम करून त्यात मोहरी घालायची. अति कडकडीत तेलात मोहरी टाकायची नाही. तेल मंद तापलेलं असलं की मोहरी टाकायची आणि मोहरीचा स्वाद छान भाजीत उतरतो. मोहरी तडतडली छान की आपण जिरे घालूयात. त्यासोबतच हिंग, लसूण आलं पेस्ट, कढीपत्त्याची पाने आणि बारीक चिरलेला कांदा. कांदा घालून छान सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा. कांदा लवकर मऊ व्हावा यासाठी थोडंसं मीठ घालून घ्यायचं कांद्यामध्ये. याने कांदा पटकन मऊ होतो. कांदा छान परतला की त्यात आपण बाकीचे मसाले घालून घेणार आहोत. यासाठी लागणार आहे आपल्याला हळद, काळा मसाला, कलरसाठी लाल तिखट, गरम मसाला. मसाला सुगंध येईपर्यंत 30 ते 40 सेकंद परतायचा. आता त्यात हलका उकडून घेतलेला बटाटा घालूयात आणि मसाल्यात छान मुरून जाईपर्यंत परतून घेऊयात. सर्व मसाले जळणार नाही त्याची दक्षता घ्यायची आणि व्यवस्थित लो मीडियम गॅसवर तेलामध्ये परतून घ्यायचे. आता हवं तितकं पाणी घालून झाकण ठेवून बटाटे मऊ होईपर्यंत शिजवून घेऊयात. पाणी गरम घालायचं, यामुळे भाजीवर कड खूप छान येतो. साधारणतः 10 मिनिटे लागतात. शेवटी कोथिंबीर घालून भाजी तयार आहे. आपली अस्सल गावरान चवीची काळा मसाला बटाट्याची भाजी तयार. पोळी, भाकरी, भात कशासोबत ही भाजी तुफान मस्त लागते. ही गावरान स्टाईल भाजी नक्की करून पहा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी शिरव्याज व्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारे आपली झणझणीत काळ्या मसाल्यातील भाजी बनवून तयार आहे. छान ढवळून घेऊन एक उकळी काढून घेऊयात आणि मस्त चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत या भाजीचा आस्वाद घेऊयात.